बातमी सीएनजी दरवाढी संदर्भात पुणे, नाशिक, संभाजीनगरामध्ये सीएनजीच्या दराचा भडका उडालेला आहे। पुण्यामध्ये सीएनजीचे दर हे 2 रुपये 50 पैशांनी वाढलेत। संभाजीनगरामध्ये 2 रुपयांची वाढ झाली आहे। नाशिकमध्ये 1 रुपया 35 पैशांनी सीएनजीचे दर वाढलेत। पेट्रोल डिझेल पाठोपाठ सीएनजीचे दर वाढल्यानं वाहनधारकांना याचा फटका बसतोय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी प्रीतम पुरोहित आपल्यासोबत जोडलेले आहेत। प्रीतम, सीएनजीचे दर वाढलेले आहेत, त्यामुळे वाहनधारकांनी संताप व्यक्त केलेला आहे। काय नेमक्या प्रतिक्रिया आहेत वाहन चालकांच्या? खरं तर जगदीश, आपण पाहतोय की इंधन दरवाढ ही सातत्याने होते। गेल्या महिन्याभरामध्ये म्हणजे आता मे महिन्यामध्ये जवळपास 4 वेळा ही इंधनवर दरवाढ झाली। त्याचबरोबर गॅसची दरवाढ ही दुसऱ्यांदा झाली। 1 रुपया 50 पैशांनी गॅस वाढला, त्याच्यानंतर आज 2 रुपये 50 पैशांनी गॅस वाढून 94 रुपये 75 पैसे हा गॅस प्रति किलो जो आहे तो चालकांना मिळत आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती अवलंबून असणाऱ्या सर्वांनाच आता महागाईची झळ बसणार आहे। खरं तर गॅस का काढला, तर इंधन परवडत नाही आणि त्याला पर्यायी व्यवस्था म्हणून गॅसची सुविधा करण्यात आली। मात्र या युद्धाचा परिणाम आता सर्वसामान्यांना पोहोचतोय आणि गॅस मागल्यामुळे त्याच्यावरती ज्या सेवा आहेत, जी लोक कोणी वापरतात, रिक्षा असतील, स्कूल बस असतील, चालक असतील किंवा ज्या गॅसवरती गाड्या चालतात, त्या सर्वांना आता महागाईची झळ बसते आणि ज्या कोणी वापरतील त्यांना त्याचं अधिकचं मूल्य हे द्यावं लागणार आहे। शहरामध्ये देखील सगळ्याच भाज्या, दूधपाल्यापासून त्याचबरोबर पेट्रोल असेल, डिझेल असेल, गॅस असेल, सिलेंडर असेल, रोजचा दैनंदिन किराणा माल, सगळ्या किमती वाढत चाललेल्या आहेत। त्याच्यामुळे सर्वसामान्यांच्या नागरिकांच्या खिशाला झळ बसत आहे। अजून 2 महिने झाले शाळा बंद आहेत, त्याच्यामुळं गॅस जे आहेत। ठीक आहे प्रीतम, तुम्ही असेच जोडलेले राहा।